शहर आणि गाव यातील सर्वात मोठा फरक म्हणजे गावे शहरापेक्षा खूपच जास्त नैसर्गिक सौंदर्य देतात. गावातील मोकळी मैदाने त्यांना प्रदूषणविरहित, सुंदर आणि अधिक शांत ठिकाण बनवतात. गेल्या काही दशकात जगभरात शहरीकरण झपाट्याने वाढत असले तरी पृथ्वीवरील काही गावे इतकी सुंदर आणि शांत आहेत की ती तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि पृथ्वीवरील सर्वात सुंदर 10 गावांवर नजर टाकू. रेईन, नॉर्वे. नॉर्वे हा जगातील सर्वात आश्चर्यकारक आणि सुंदर देशापैकी एक मानला जातो आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले रेईन हे या सौंदर्याचे जिवंत उदाहरण आहे. एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला एक सुंदर तलाव. लोकांनी या तलावाभोवती आतपर्यंत त्यांची घरे बांधलेली आहेत. या लहान गावात फक्त 300 लोक राहतात. सुमारे 3 किलोमीटर पसरलेल्या या परिसरात मासेमारीपासून ते मनोरंजनाच्या सुविधांचा खजिना आहे आणि एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी उत्कृष्ट उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत. हे उड्डाणपूल गावाचे सौंदर्य आणखीन वाढवतात. जिथोर्न गाव, नेदरलँड. नेदरलँड्समधील जिथोर्न हे गाव नेदरलँडचे व्हेनिस म्हणून ओळखले जाते. इटालियन शहर व्हेनिसप्रमाणे हे गाव तलाव आणि कालव्यांमध्ये वसलेले आहे. गावात जास्त रस्ते नाहीत. त्याऐवजी वाहतूक कालव्यातून होड्यांच्या साहाय्याने होते. तुम्हाला दूध किंवा भाज्या खरेदी करायच्या असतील, तुमचे सर्व काम बोटीने केले जाते. हे गाव इतके शांत आहे की पाण्यातून जाणाऱ्या बोटींच्या मधुर आवाजाशिवाय काहीही ऐकू येत नाही. हे गाव हिरवळ आणि फुलांच्या सुगंधाने भरलेले आहे. असे म्हटले जाते की येथे राहणारे लोक कधीही आजारी पडत नाहीत आणि प्रदूषण व इतर आजारांपासून ते मुक्त आहेत. फेंगहुआंग, चीन. फेंगहुआंग हे चीनमधील एक ऐतिहासिक गाव आहे. असे म्हटले जाते की या गावातील बहुतेक घरे 300 वर्षे जुनी आहेत, तरीही ती जशीच्या तशीच आहेत. फेंगहुआंग हे नाव एका पक्ष्यावरून पडलेले आहे, ज्या पक्ष्याने या गावाची स्थापना केली असे म्हटले जाते. हा पक्षी मोरासारखा दिसतो आणि रागावल्यावर तो त्याच्या तोंडातून आग देखील ओकतो. जरी अशा पक्ष्याचे अस्तित्व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येत नसले तरी चीनच्या हुआंग प्रांतमधील फेंगहुआंग हे गाव जियांग नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावातील वास्तू प्राचीन वाटतात तरीही सुंदर दिसतात. नवीन बांधकाम किंवा तोडफोड करण्यास मनाई आहे. तथापि 2014 मध्ये फेंगहुआंग गावाजवळून वाहणारी तुओजियांग नदी हिला पूर आला होता. मावलिननॉंग, भारतातील मेघालयात असलेले मावलिननॉंग हे देवांचे उद्यान म्हणून ओळखले जाते आणि याची अनेक कारणे आहेत. 2003 मध्ये डिस्कव्हरी इंडियाने या गावाला केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियाई खंडातील सर्वात स्वच्छ गावाचा किताब देऊन गौरवले आहे. स्वच्छतेव्यतिरिक्त गावात बरेच काही आहे. येथील महिलांचा साक्षरता दर 100% आहे. असे म्हटले जाते की 1988च्या सुमारास या गावाची स्थिती अशी होती की प्रत्येक ऋतूत येथे साथीचे रोग पसरत असत, ज्यामुळे लोक आपला जीव गमावत असत. या समस्येवर मात करण्यासाठी एका शिक्षकाने गावकऱ्यांना स्वच्छतेबद्दल जागरूक केले आणि तेव्हापासून गावातील लोक स्वच्छतेबद्दल खूप काळजी घेऊ लागले. आणि आज परिस्थिती अशी आहे की मावलिननॉंग गावात कचरा शोधून सापडणार नाही. भेट देताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे उघड्यावर प्लास्टिक किंवा इतर कचरा फेकणे टाळा. विस्बी, स्वीडन. स्वीडिश गॉटलंड बेटावर असलेले विस्बी हे स्वीडनचे सर्वात सुंदर गाव मानले जाते. तलावापासून मैदानापर्यंतचे प्रत्येक दृश्यात स्वतःचे वेगळे आकर्षण दिसते. विस्बी हे नैसर्गिक आणि ऐतिहासिक सौंदर्याचे मिश्रण आहे. त्याच्या सुसंरक्षित मध्ययुगीन भिंती, चर्चचे अवशेष आणि आकर्षक रस्ते एक मनमोहक वातावरण निर्माण करतात. विस्बी जिथे आहे त्या गॉटलंड बेटावरील वाळूचे स्वच्छ समुद्र किनारे संपूर्ण परिसराला आणखीन आकर्षक बनवतात. कोटेर, मॉन्टेनेग्रो हा एक छोटासा युरोपीय देश आहे. संपूर्ण देश सुंदर असला तरी कोटेर हे गाव अद्वितीय आहे. हे गाव मांजरींचे गाव म्हणून ओळखले जाते.
तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक घरात मांजरी दिसतील. गावातील प्रत्येक रेस्टॉरंट, बार, किराणा दुकान आणि लहान भोजनालये या मांजरींना खायला घालतात, ज्यामुळे त्यांची संख्या वाढत राहते. कोटेर गावातील रहिवाशांना त्यांच्या मांजरींबद्दल असलेले प्रेम हे भूतकाळात गावकऱ्यांचे प्राण वाचवण्यामागील कारण असल्याचे म्हटले जाते. 1988 मध्ये कोटेर गावात एक विनाशकारी भूकंप झाला, ज्यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त आणि लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मांजरींनीच त्यांच्या वास घेण्याच्या शक्तीचा वापर करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे प्राण वाचवले. तेव्हापासून कोटेरचे रहिवासी त्यांच्या मांजरीवर खूप प्रेम करतात. मांजरी व्यतिरिक्त कोटेर गाव त्यांच्या अद्भुत सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला 400 वर्षे जुन्या इमारती, एक घड्याळ टॉवर आणि एक जुना किल्ला आढळेल. पर्वत आणि समुद्राजवळ वसलेले हे गाव संपूर्ण युरोपमध्ये त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कोचम, जर्मनी. कोचम हे जर्मनीतील एक प्रमुख गाव आहे. कोकम म्हणूनही ओळखले जाते, जे मोसेल नदीच्या खोऱ्यात आहे. संपूर्ण गाव सुंदर असले तरी नदीकाठच्या उंच टेकडीवर वसलेल्या या सुंदर किल्ल्याभोवतीचे दृश्य इतके मनमोहक आहे की त्यावरून नजर हटत नाही. 11व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यांभोवतीच्या टेकडीवर गवत आणि फुले लावण्यात आलेली आहेत. कोचिमची लोकसंख्या सुमारे 5000 आहे आणि सर्व घरे नदीच्या दोन्ही बाजूंना बांधलेली आहेत. हे गाव त्याच्या वाईनसाठी जगभरात ओळखले जाते. असे म्हटले जाते की कोचमसारखी उत्तम वाईन इतरत्र कुठेच मिळत नाही. शिवाय गावातील अरुंद दगडी रस्ते अजून सुंदर आहेत. कोचममधील जवळजवळ अर्धी घरे लाकडापासून बनवलेली आहेत, ज्यांचे दर्शनी भाग अतिशय सुंदर रंगवलेले आहेत आणि सजवलेले आहेत. कोचम हे जर्मनीतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे मोठ्या संख्येने वाईनच्या चाहत्यांना आकर्षित करते, जे वाईन चाखण्यासोबतच मोसेल नदीच्या खोऱ्यातील आणि ऐतिहासिक वास्तूंच्या सुंदर दृश्यांमध्ये मग्न होता. लाउटरब्रुनेन, स्वित्झर्लंड. हे शहर स्वित्झर्लंड पासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. लोटरब्रुनेन हे गाव युरोपातील सर्वात सुंदर गावापैकी एक मानले जाते. या गावाचे सौंदर्य केवळ स्वर्गीय आहे. उंच पर्वतांमधून 1-2 नव्हे तर 72 धबधबे कोसळतात. त्यांचे सौंदर्य तुम्हाला थक्क करेल. या धबधब्यांमुळे गावाला त्याचे नाव लॉटरब्रुनेन दिले आहे, जो एक जर्मन शब्द आहे. लॉटरब्रुनेन ज्या दरीत आहे ती सुमारे 1 किलोमीटर रुंदीची आहे. दोन्ही बाजूंनी उंच पर्वत आहेत. या पर्वतांमधून कोसळणाऱ्या सुंदर धबधब्यांचे कौतुक करण्याव्यतिरिक्त येथील लोक हायकिंग, पॅराग्लायडिंग आणि स्काय डायव्हिंगचा आनंद घेतात. नैसर्गिक सौंदर्य लॉटरब्रुनेन आणि आजूबाजूच्या गावांना जादुई शहरासारखे वाटते. आश्चर्यकारक धबधबे आणि टेकड्यांच्या जादुई आकर्षणामुळेच युनेस्कोने 2001 मध्ये लॉटरब्रुनेन गाव आणि संपूर्ण दरीला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून सूचित केले. केबल कार प्रवास आणि आनंददायी रेल्वे प्रवासामुळे दरी पर्यटकांसाठी सहज उपलब्ध होते. दरीत स्थित जंगफराव रेल्वे हे युरोपातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन मानले जाते. लॉटरब्रुनेन गाव उन्हाळ्यात फुलांच्या शहरात रूपांतरित होते. संपूर्ण दरी रंगीबेरंगी फुलांनी सजलेली असते, ज्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतात. ग्रिंडेलवाल्ड, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये सुंदर ठिकाणांची कमतरता नाहीच. ग्रिंडेलवाल्ड हे देशातील आणखी एक मोठे आणि नयनरम्य गाव आहे. या गावात मुबलक पाऊस पडतो. दरवर्षी 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. हा पाऊस जरी हलका असला तरी जवळजवळ दररोज पडतो. पावसाने भरलेला ग्रिंडेलवाल्ड खूप सुंदर दिसत असल्याने त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. डोंगर आणि दऱ्यांमध्ये बांधलेली नीटनेटकी घरे ग्रिंडेलवाल्डला ही त्याची वेगळी ओळख आहे. स्वच्छता हा गावाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ग्रिंडेलवाल्डमध्ये कचरा तर सोडाच, तुम्हाला आजूबाजूला वापरलेल्या गवताची काडी देखील सापडणार नाही. घरे एकमेकापासून खूप अंतरावर बांधलेली आहेत, म्हणूनच ते इतक्या मोठ्या परिसरात पसरलेले आहेत.
फक्त 3000 लोकसंख्येचे असूनही ग्रिंडेलवाल्डचे रस्ते अगदी रिकामे दिसतात. याचा अर्थ असा की ग्रिंडेलवाल्डच्या रहिवाशांना कधीही गर्दीचा सामना करावा लागत नाही. त्याऐवजी ते शांतता आणि निशांततेचे आश्रयस्थान आहे. होलस्टाट, ऑस्ट्रिया. प्रवासी अनेकदा त्यांच्या कल्पनेत दिसणाऱ्या ठिकाणाकडे लक्ष वळवतात आणि ऑस्ट्रियाचे होलस्टाट व्हिलेज निसंशयपणे प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करेल. काही लोक बर्फाच्छादित टेकड्यांकडे आकर्षित होतात, तर काही गावाच्या हिरवळीने मोहित होतात. उन्हाळ्यातही या गावाची पर्वतीय शिखरे बर्फाने थोडीशी झाकलेली राहतात. या बर्फावर येणारा थंड वारा आणि हिरवळीत मिसळणारा थंड वारा आपल्या प्रत्येक श्वासाला ताजेतवाना करेल. हिवाळ्यात होलस्टाट व्हिलेज पूर्णपणे बर्फाने झाकलेले असते. या गावातील प्रत्येक पर्वतावर आणि प्रत्येक घरावर पसरलेली बर्फाची चादर एक अविश्वसनीय सुंदर दृश्य निर्माण करते. होलस्टाट व्हिलेजमध्ये फक्त 800 लोक राहतात. तरीही या गावात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात पोहोचते. म्हणूनच होलस्टाट व्हिलेजचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांच्या गर्दीने झाकळले जात आहे. म्हणूनच ऑस्ट्रियन सरकारने या गावात पर्यटकांसाठी कडक नियम लादले आहेत. उदाहरणार्थ, होलस्टाटवर लोक सेल्फी घेऊ शकत नाही. सरकारचा असा विश्वास आहे की सेल्फी घेण्यासाठी थांबणारे पर्यटक या सुंदर गावाच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी करतात. रोंडा, स्पेन. रोंडा हे अनेक गावांनी वेढलेले एक मोठे शहर आहे. या प्रत्येक गावाची एक वेगवेगळी ओळख आणि सौंदर्य आहे. गावे सामान्यतः पर्वतांच्या सभोवतालच्या सपाट भागात वसलेली असतात. तथापि रोंडा येथील गावे पर्वतांच्या अगदी माथ्यावर वसलेली आहेत, ज्यामुळे ती दिसण्यास खूपच आश्चर्यकारक बनतात. ही गावे वेगवेगळ्या टेकड्यांवर आहेत. एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी मोठमोठे रस्ते तयार केलेले आहेत. असे मानले जाते की रोंडाचे पर्वत नैसर्गिकरित्या एकमेकाशी जोडलेले होते. याचा अर्थ असा होतो की येथील उड्डाणपुलासारखे दिसणारे रस्ते हे नैसर्गिक आहेत, परंतु नंतर त्याची जागा मानवी रस्त्यांनी घेतलेली आहे. उंच पर्वतांच्या कडेला बांधलेल्या असंख्य घरांकडे पाहता इतक्या उंचीवर माणसं इतके आरामात राहू शकतील असे वाटत नाही. रोंडाच्या पर्वतावर अनेक ठिकाणी धबधबे पडत असल्याचे दिसून येते. हे दृश्य आणखी आकर्षक आहे, कारण माणसं या धबधब्यांच्या अगदी वर राहतात. एकंदरीत स्पेनमधील रोंडा शहर केवळ सुंदरच नाही, तर त्याच्या अनेक गावांमुळे खूप रहस्यमय देखील दिसते. तर मित्रांनो, ही आपल्या ग्रहावरील काही गावे होती ज्यात अद्भुत सौंदर्य आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला एक मौल्यवान लाईक द्या आणि सबस्क्राईब बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.